अमरावतीच्या पांढरी खानमपूर गावामधील प्रवेशद्वाराच्या प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीचे जिल्हाध्यक्ष सौरभ काटियार यांची भेट घेतली। त्यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात गावामधील आणि गावाबाहेरील किती लोक होती, शिवाय कोणकोणत्या संघटनांची लोक होती त्याचा तपास करण्याची विनंती केली। तर वातावरण बिघडावं म्हणून काही लोकांनी हे मुद्दाम घडवून आणलंय असं प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केलंय। शिवाय या सर्वांमागे राजकारण असू शकतं, त्यामुळे लोकांनी शांत राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। किती होती आणि गावाच्या बाहेरची किती लोक होती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या संघटनेची लोक त्या ठिकाणी होती, त्या सगळ्या याच्यामध्ये हा असणारा तपासाचा भाग आहे। आणि मी असणारा कलेक्टर यांना विनंती केली आहे की तोही अँगल त्यांनी असणारा तपासावा, अशी असणारी परिस्थिती आहे। सर, तुमच्या अंदाजाप्रमाणे पॉलिटिकल सिनेरियो काय असेल? माझं म्हणणं असं आहे की हे लोकसभा बघून काही जणांनी वातावरण बिघडावं अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि ते नेमकं कोणी केले तेच मी त्यांना असताना शोधून काढायला सांगितलं होतं। एका माझं गावकऱ्यांशी बोलणंही झालं होतं आणि जो तोडगा सांगितलेला आहे तो तोडगाही मी त्यांच्यापुढे मांडला होता। सॅटिस्फाय दोन्ही बाजूने दिसलं असं, म्हणजे ॲटलिस्ट माझी प्रत्यक्षात भेट नाही झाली, पण टेलिफोनवरनं जे काही चर्चा होती आणि आवाजावरनं आपल्याला जे काही कळतं त्याच्यामधनं आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा त्या ठिकाणी होती। ह्या तोडग्यात या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर प्रश्न असे त्याच्यामध्ये एकाने कोणीतरी असणारं केलं, गावातला ठराव झालेला आहे, तो गावातला असणारा ठराव हा असणारा विसंघटित होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून म्हटलं की अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर असणारं हे सगळं ज्यावेळेस येतं आहे तेव्हा त्याच्या पाठीमागे नेमकं राजकारण आहे ह्याची आम्हालाही जाणीव आहे, पण तो आम्हाला त्या राजकारणाचा हिस्सा व्हायचा आहे, भाग व्हायचा नाही आहे। तर गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहिली पाहिजे हे आम्ही आवाहन करतो। तुम्ही आता बोलताना आंबेडकरी आणि गैर आंबेडकरी असा उल्लेख केला। असं आहे याच्यामध्ये कोणी असेल, पोलिसाचं काम आहे ते शोधायला, पोलीस शोधून काढतील। बाबासाहेब स्मारकाचा आता तो मागं पडला असं वाटत नाही का सर? आता त्यासाठी ते लोक आंदोलन असं आहे की मी आत्ता असताना जे म्हटलेलं आहे आणि मी शासनालाही सांगितले की त्वरित तुम्ही असणारा तो निर्णय जाहीर करा बिफोर आचारसंहिता लागू होण्याच्या आतमध्ये। बघूया शासन ते जाहीर करते का। सर, राजकीय